शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार बॅनरबाजीचं युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे। काल 22 जून रोजी एकनाथ शिंदे गटाने पुण्यात लावलेल्या बॅनरला आज ठाकरे गटाने थेट प्रत्युत्तर दिलं। काल शिंदेंच्या सेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र रेखाटून कम ऑन किल मी असा मजकूर लिहिण्यात आला होता। या बॅनरवर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचं चित्र दाखवत ते बोलण्यात व्यस्त आहेत, आम्ही कामात मग्न आहोत अशी टीका करण्यात आली होती। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून ही टीका करण्यात आली आहे। या टीकेला आज ठाकरे गटाने प्रत्युत्तर देत नव्या बॅनरने शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला। ठाकरे गटाने लावलेल्या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पायावर माथा टेकत असल्याचा फोटो दाखवण्यात आला आहे। या फोटो खाली निष्ठेचे विचार सोडून असा टोला लगावण्यात आला असून या बॅनर मधील दुसऱ्या भागात मुख्यमंत्री पदाची खुर्ची दाखवण्यात आली आहे। त्यात एकनाथ शिंदे वाकलेले दिसत आहेत। त्याखाली सत्तेसाठी एक लाचार झुक गया मैं असा उपहासात्मक मजकूर लिहिला आहे। या बॅनर मध्ये एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंतचा पदांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे, जेणेकरून सत्तेसाठी त्यांनी केलेल्या समर्पणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। या बॅनर युद्धामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे। शिवसेनेचा वर्धापन दिनानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेतला वाद आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र स्पष्ट झालंय। नमस्कार। आज पुणे शहरामध्ये शिंदे गटाने जो काल बॅनर लावला होता, त्या शिंदे गटाच्या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आम्ही बॅनर लावलाय। एकदम भारी बॅनर आहे। बॅनर म्हणजे काय, त्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव साहेबांच्या पाया पडतात। 2004ला उद्धव साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेचा राजकीय उदय झाला, तिथून ते आमदार झाले आणि तिथून पुढे पुढे होत आज ते मुख्यमंत्री पर्यंत गेले। शिंदेंनी शिवसेना फोडली, आमदार नेले, त्याचा आमच्या मनात काही राग नाही। झालं, तुम्ही केलं, तुम्हाला काय वाटलं ते। पण ज्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आजचे आपले लाडके नगर सगळे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्रीमान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला कुटुंब म्हणून सांभाळलं। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी त्यांची स्तुती केली। अशा चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलायच्या ऐवजी यांनी त्यांचा चुकीचा फोटो व्यंगाच्या माध्यमातून लावला। काय फोटो होता तर ऑक्सिजन लावला आणि कुबड्या लावल्या, आणि असा त्यांचा फोटो लावून यांनी त्यावर लिहिले, आम्ही कामात व्यस्त आहोत, तुम्ही बोलण्यात व्यस्त आहोत। अहो, त्याच कुबड्या, राजकीय कुबड्या शिवसेनेच्या घेऊन तुम्ही एवढे मोठे झाले, रिक्षा चालक ते मुख्यमंत्री, हे विसरले का? काय गरज होती शिवसेनेच्या मान्य उद्धव साहेबांना डिवचण्याची? तुम्हाला काय वाटलं कोण बोलणार नाही का? अहो, पुण्यामध्ये अखंड शिवसेना आजही जागेवर आहे। पुणे, मुंबई, सगळीकडे महाराष्ट्रात सामान्य रोडवरच्या चालणाऱ्या माणसाला जरी विचारलं तरी तो सांगाल, हो आम्ही ठाकरेंसोबत आहोत। तुम्ही उलट तुमचा ह्यास करताय ठाकरेंवर बोलून। तुम्हाला वाटत असेल त्यातनं तुमची प्रगती होती, प्रगती होणार नाही, तुमचा ह्यास होणार आहे। त्यामुळे ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करू नये, उलट यातनं तुमचं नुकसान होईल।